दादा सांगा आपलं नाव. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शिवशंकर निवृत्ती लांजुळकर, राहणार झोळगा, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा. आपण किती एकर कपाशी लावलेली आहे यावर्षी, लागवड केलेली आहे? यावर्षी 14 एकर सर. आणि पूर्ण कोरडवाहू आहे आपली. पूर्ण करोडो. आणि आपली जमीन कशा प्रकारची आहे? ते मध्यम प्रकारची आहे. स्वरूपाची आहे. मध्यम स्वरूपाची जमीन आहे. हा. तर आता आपण बोते सरांच्या मार्गदर्शनानुसार कपाशीचं पीक घेत आहोत. हो हो. म्हणजे खताचं नियोजन, बियाण्याचं हा, नियोजन आणि फवारणीचं नियोजन. फवारणीचं की. तर आपली कपाशी कशी आहे सध्या? कपाशी सध्या एकदम फरदळलेली आहे आणि हिरवीगार आहे सध्या तरी. पूर्ण कोरडवाहू. पूर्ण करोडो एकसारखी परखडी आहे सगळी. हा 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 हा. म्हणजे लोकांच्या कपाशा लाल पडल्या, पिंगट पडल्या. नाही, आमची पडलीच नाही, अशी पिंकट नाही पडली, काहीच नाही. एकदम हिरवीगार आहे एकदम. हा हा हा. सडा वगैरे खालपासून हिरवीगार आहे एकदम पूर्ण. आपण किती वर्ष झाले? 2 वर्ष झाले मार्गदर्शन घेता. हा, 2 वर्ष. तर मागच्या वर्षी आपला चांगला कापूस मागच्या झाला. वर्षी भरपूर कापूस झाला सर. म्हणजे जे बाया कापूस वेचायला होत्या हा हा. त्या म्हणत होते की खूप कापूस लागला, हा, हा, खूप बोंडात तुमच्या हा, खूप कपाशीला. बोंड आहेत. बिलकुल. मार्गदर्शन एकदम चांगलं आहे हा, सरांचं. एकदम एक नंबर सर. हो हो. शेतकऱ्यांना काय सांगसान तुम्ही की बा एकदम योग्य मार्गदर्शन आहे सर्व? हा, बोत्रे साहेबांचं एकदम योग्य मार्गदर्शन. आम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहावं. ठीक आहे, धन्यवाद.